मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी नशीब गणपतीलाच पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही। ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचकटोला। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा, जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन इतकीच नवीन पेन्शन देणार, मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी, तर शिष्टमंडळ घेऊन या, चर्चा करू, केसरकरांची ग्वाही। संत एकनाथांच्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका। महायुतीमध्ये शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनला। रोहित पवारांची भाजपवर टीका। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। तर पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना महिला अत्याचार का थांबला नाही, नारायण राणेंचा सवाल। लाडकी बहीण योजना आणली, पण लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाही। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाण। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ, शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या। आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न। कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना। 14व्या दिवशी मराठा आंदोलक राजश्री उमरेंचं उपोषण स्थगित। 2 आठवड्यामध्ये मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन। हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची उमरे यांची मागणी। लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजता बंद होणार। उद्या रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार। विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय।